नमस्कार, आरुष कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण रवा किंवा तांदळाचं पीठ न वापरता फिश फ्राय पाहणार आहोत। अगदी गावरान स्टाईल मध्ये हे फिश फ्राय आपण करणार आहोत। त्यासाठी इथे मी हे फिश घेतलेले आहेत। हे फिश स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलं होतं। आता हे हळद मीठ आणि लिंबू लावून 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये घातली आहे 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट। आता त्यामध्ये घातला 1 चमचा घरगुती मसाला, अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि मिरची पावडर 1 चमचा घातलेला। आता ही जी मिरची पावडर आहे ही फक्त कलरची मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचे आणि 2 चमचे यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे मॅरिनेट केलेले फिश बाजूला ठेवून घेऊया। 15 मिनिटांनंतर इथे मी तेल ठेवलं होतं तापायला। आता या तेलामध्ये आपण हे फिश फ्राय करून घेणार आहोत। नेहमीच आपण फिशला रवा किंवा तांदळाचं पीठ असं काही ना काही लावून घेत असतो, पण यावेळी मी या फिशला काही लावलेलं नाही, असं फक्त मसाले लावलेत। मसाल्यांमध्येच हे फिश छान मॅरिनेट करून घेतलेत आणि डायरेक्टली आपण फ्राय करत आहोत। आता दोन्ही बाजूने फिश आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। ज्यावेळी आपण तेलावरती फिश सोडतो त्यावेळी ते पूर्ण व्यवस्थित एक बाजूने फ्राय होईपर्यंत आपण पलटी नाही करायची, नाहीतर मग काय होतं, त्याला जे मसाल्याचं कोटिंग असतं तर ते सगळं निघून येतं चमच्याला लागून। आता हे पहा, हे फिश मी पलटी करून घेतलेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे फिश व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। आता यावरती आपण घालूया थोडीशी कढीपत्त्याची पानं। आता हा जो कढीपत्ता आहे ना तो छान या तेलामध्ये मस्त असा तळला जाईल आणि त्यामुळे फिशला एक मस्त फ्लेवर येईल। चला तर मग आपली फिश फ्राय तयार आहे। आता हा फिश फ्राय करायला आपल्याला जास्त सामान लागत नाही, जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हा फिश फ्राय तुम्ही नक्की ट्राय करा। तसंही फिश शिजायला वेळ लागतच नाही, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये फिश फ्राय तयार होतात। ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा। नेहमीचे आपले 30 रेसिपी रवा किंवा तांदळाचं पीठ लावून फ्राय करणे, त्यापेक्षा कधीतरी ही अशी गावरान पद्धतीने फिश फ्राय नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।